1971 साली राधानगरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राधानगरी तालुका देखरेख संघाची इमारत उभारण्यात आली. नोव्हेंबर 2016 मध्ये या संघाची नोंदणी रद्द झाली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे या इमारतीचं हस्तांतरण करण्यात आलं. या इमारतीमध्ये 1982 ते 1 जानेवारी 2022 या 40 वर्षांच्या काळात नाममात्र भाड्यानं सहाय्यक निबंधक कार्यालय सुरू होतं. इमारत जीर्ण झाल्यानं इथं प्राथमिक सुविधांचा अभाव असल्यानं इमारतीला झाडं आणि वेलींचा विळखा पडल्यानं वानरांचा उपद्रव, सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास यामुळे जानेवारी 2022ला सहाय्यक निबंधक कार्यालय या ठिकाणाहून हलवण्यात आलं. या इमारतीचं निर्लेखन करून या ठिकाणी आता सहकार भवन उभारण्यात यावं अशी मागणी स्थानिकांसह सहकार क्षेत्रात कार्यरत मंडळींकडून होतीये. राधानगरी या संघाची इमारत 1970 साली बांधलेली होती. या इमारतीला जवळजवळ 50-51 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या इमारतीची अवस्था जीर्ण झालेली आहे. इथं सहकार भवन राबण्यासाठी एका छताखाली येण्यासाठी ही इमारत होती. ही इमारत जुनी झाल्यामुळे, जीर्ण झाल्यामुळे सहकार भवन एका छताखाली येत नाही. तरी ही इमारत नवीन बांधण्यासाठी राधानगरी तालुक्यातील प्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींनी भाग घेऊन ही इमारत नवीन बांधावी अशी मी त्यांच्याकडे मागणी करीत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी साकारलेल्या धरणामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकाराचा पाया भक्कम झाला. या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याला आदर्श ठरावी अशी सहकार भवनाची इमारत उभारण्यात यावी अशी मागणी सुरेश पाटील, फिरोज नायकवडी, लक्ष्मण पाटील, धोनीराम पाटील, मारुती पाटील यांच्यासह गटसचिव संघटनेनं केली आहे.